तर कसं काय म्हणणार काय ना, माझी हाईट आहे 4'8", 4'8.5", आणि माझ्या हाईटमुळे मला नेहमी ट्रोल केलं जातं. ट्रोल नाही म्हणते ना, ट्रोल करायला मी काय सेलिब्रिटी नाही आहे मला, पण बोलतात तुझ्या हाईटमध्ये आहे, तुझ्या हाईटमध्ये तू अशी दिसतेस, तू तशी दिसतेस, तू काळीच आहेस. मी काळी सावळी आहे, माझी हाईट कमी आहे, कदाचित मी चांगली दिसत नसेल, पण ज्या पोरी हाईटेड आहेत, 5 फूट आहे, 5.5 फूट आहेत, किंवा गोऱ्या आहेत पण त्या संस्कारी आहेत का, त्यांना किती घमंड असतो हे मला चांगलं म्हणते. कारण मी खूप सफर केलं ह्या गोष्टीतून. जॉबवर पण अशा भरपूर मुली आहेत ज्या खूप वर आहेत, आणि म्हणजे त्या बघताना पण असं नाही का, एक अगली माणसाला कसं बघितलं जातं त्या टाईपमध्ये मला बघतात. वाटतं वाईट वाटतं, खूप वाईट वाटतं. पण अशा मुलींच्या संस्कारावर, त्यांच्या चांगल्या वागण्यावर, त्यांच्यातल्या अतिशय चांगल्या गुणांवर, किंवा त्या खूप चांगल्या असतात, म्हणाले सॉफ्ट असतात, प्रेमळ असतात, सगळ्यांना समजून घेणाऱ्या असतात, मोठ्यांचा आदर करणाऱ्या असतात, घरातली सगळी कामं त्यांना येतात, रांगोळी भेंडी अशी कोणती कामं नाही की जे त्या करू शकत नाहीत. ह्या सर्व गोष्टी त्यांच्यामध्ये असून सुद्धा त्यांना काय फेस करावं लागतं? हाईट, रंग, कशा दिसता, का तुम्ही हे सगळं दाखवून त्यांच्या त्या सगळ्या गोष्टींवर क्वेश्चन मार्क करत नाहीत का? आणि का त्यांनीच का फेस करायचं? अजून एक गोष्ट, जी मुलगी काळी आहे, जिची हाईट कमी आहे, जी दिसायला ॲव्हरेज आहे, त्याच्यात तिचे जर केस करली असेल तर सोने पे सुहागा. अजूनच लोकांच्या नजरेने ती एकदम घाण व्यक्तित्व असणारी मुली असते, भले तिचं चरित्र कितीही प्युअर का असेल, कितीही पवित्र का असेल. हे लोक त्यांच्या सेल्फ कॉन्फिडन्सवर देखील क्वेश्चन मार्क करतात. मी देखील मागच्या काही दिवसात नाही म्हणते ना, नेहमीच काही गोष्टी फेस करत होते, भविष्यात कदाचित अजून करेल. वाईट तर वाटतं ना, की बरं ठीक आहे, तुम्ही हायटेड आहात, सगळं मान्य आहे, जी माणसं असं बोलतात नाही, तुम्हाला ती कोणी दिली आहे? देवानीच दिली ना, ती तर तुमची नाही आहे, पण तुम्ही काय एवढा घमंड करताय त्या गोष्टीवर? तुम्ही हायटेड आहेत, गोरे आहेत, तुम्ही स्वतःहून तर नाही बनले. आम्हाला पण देवानं असं बनवलं असेल तर काहीतरी विचार करूनच बनवले असेल ना, नाही का? मी मागच्या काही दिवसात नाही का थोडा माझा ह्या गोष्टींना घेऊन जरा कॉन्फिडन्स लो झाला होता, पण परत म्हणलं का दुसरे बोलतायत, मी तर आहे तशी आहे ना, मला माहिती आहे मी कशी आहे, मी किती प्युअर आहे, मला काय येतं. जज करणारी लोक फक्त बॉडीवरून जज करतात, पण त्या माणसामध्ये काय गुण आहेत हे त्यांना माहीतच नसतं. कदाचित तुम्हाला तुम्हाला एकदम परफेक्ट माणसं भविष्यात लागत असतील, पण काय माहिती त्या माणसांमध्ये ते गुण असतील की नाही, असतील का ते गुण? संस्कार, सुसभ्यपणा, 4 माणसांची इज्जत कसं करणं, किंवा एकदम सुशीलता, निर्मळता, प्रेमळ स्वभाव, किंवा प्रामाणिकपणा, लॉयलिटी. मला तर नाही वाटत एकदम गोऱ्या, हायटेड, एकदम परफेक्ट पर्सनॅलिटी असलेल्या मुलीमध्ये या गोष्टी तुम्हाला भेटतील. द लास्ट हेच की भले मुली काळ असतात, मी काळी आहे, माझी हाईट कमी आहे, मी दिसायला चांगली नाही आहे, पण माझे केस पण कर्ली आहेत, पण मी हॅप्पी आहे या गोष्टीमध्ये.